नमस्कार मित्र, तुम्हाला तर माहीत आहेच, आपल्या महाराष्ट्रात एक विद्वान, इतिहास संशोधक, चिकित्सक, व्यासंगी अभ्यासक अतिशय प्रसिद्ध आहेत. विषय कुठलाही असो, इतिहास मग तो मुघलांचा असो की बॉबिलॉनचा ख्रिस्तपूर्व काळातला असो, संत वाङ्मय असो की सिनेसंगीत, हे महाशय सगळ्यावरच बोलतात. त्यामुळे यांना मानद PhD मिळालेली आहे कुठल्याशा विद्यापीठाची. नावापुढे डॉक्टर लावतात. हे आता एवढं डिस्क्रिप्शन दिल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं कोण आहे ते महाभाग. अगदी बरोबर, डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड. यांच्या जिभेला नाही आड, तो जितेंद्र आव्हाड. राजकारण करता करता या माणसाला समाजात तेढ निर्माण करण्याची प्रचंड हौस निर्माण झाली. जातीय विधानं करून आजवर या माणसानं कित्येकदा आगी लावण्याचं काम केलेलं आहे. विषय कुठला का असेना, एकतर ही जमात जगते जातीय विद्वेषावरच. हिंदू मुस्लिमात तेढ लावून निर्माण करायची आणि ती झाली की मुसलमानांचा कैवार घेऊन मुंबऱ्यातून निवडून यायची, आपली बेगमी करायची मतांची. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती धर्मात आगी लावण्याचं काम हा ठाण्याचा पठ्ठ्या सातत्याने करत असतो. कालपासून या पठ्ठ्याला सतत उचक्या लागत असतील इतक्या प्रचंड प्रमाणात त्याची आठवण महाराष्ट्रच काय तर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातले, देशभरातले वीरशैव लिंगायत बांधव काढत आहेत. सोलापुरात तर जितेंद्र आव्हाडांचे पुतळे जाळणं, जोडे मारणं, निषेध मोर्चे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. झालंय काय तर नेहमीप्रमाणे आपल्याला सगळंच कळतं. या आविर्भावात आव्हाडानं एक मल्लीनाथी केली की वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली. म्हणून का केली तर त्यांनाही सनातन्यांनी त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. एकतर हा सनातन धर्माचा अपमान आहे, दुसरं म्हणजे महात्मा बसवेश्वर हे कोण होते, त्यांचं जीवनचरित्र काय, त्यांनी आपलं अवतार कार्य संपन्न झाल्यावर आपला नश्वर देह कसा संपवला याबाबत कुठलाच ऐतिहासिक अभ्यास नसताना एवढंच काय तर वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक कोण हेच माहीत नाही. बाबा शेजारी बसले का कार्यकर्त्याला विचारते ते लिंगायत समाजाचे कोण होते ते, नाव माहीत नाही, त्यांचा जीवन प्रवास माहीत नाही, पण तरीही समाजामध्ये तेढ निर्माण होईल हे पाहत असताना लिंगायत समाजाच्या सिद्ध पुरुषाचा असा अपमान करायला हे राजकीय नेते सहज जाजावतात. लिंगायत धर्म स्थापन करणारे कोण? बसवेश्वर अण्णाने आत्महत्या की चक्रधर स्वामी. आव्हाडांच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचं एक मन तिकडे गाझापट्टीवर रेंगाळत असेल, कारण तिकडे त्यांच्या भाऊबंधांवर इस्रायल बॉम्ब वर्षाव करतंय. 2-4 दिवसात गाझापट्टीची खेळपट्टी तयार होणार आहे. त्यामुळे यापुढचे पाकिस्तानचे सगळे सामने तिकडेच गाझापट्टीवर खेळवायचे का असा प्रश्न त्या मोहम्मद रिजवानला लोक विचारत आहेत. तर ते कुठेतरी आव्हाडांना आतल्यात हे होत असेल ना, धुमसत असेल. त्यात ते हे गाझापट्टीचे पानपट्टीवाले आव्हाड. मग ही अशी फालतू विधानं करून हिंदू धर्माच्या उपपंथांचा, समुदायांचा असा उपमर्द करीत असतात. शिवलिंगाची पूजा करणाऱ्या शैव पंथाला मानणाऱ्यांना वीरशैव लिंगायत असं म्हटलं जातं. आणि या पंथाची स्थापना जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी केलेली. वीरशैव लिंगायत वादाचं मूळ हे दक्षिण भारतातल्या कर्नाटकातलं. इथल्या अय्यर ब्राह्मण आणि जैन समुदायाशी वीरशैव लिंगायतांचं पटत नव्हतं. त्यामुळे हा समाज सतत झगडत होता. शैव पूजा आणि भगवान शंकराचा मार्ग अवलंबल्यामुळे शैव समाज हा आक्रमक झाला होता. त्यातून तो पराक्रमी बनला. याच ट्रान्सफॉर्मेशनमुळे लिंगायतांना वीरशैव म्हटलं जाऊ लागलं. आता पूर्वी साधारण सामाजिक घडी बसेपर्यंत, प्रत्येक समाजाची सामाजिक घडी बसेपर्यंत त्यांना समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकाला एक दुसऱ्याशी झगडावं लागलेलं आहेच. त्यानुसार कर्नाटकातल्या काही भागात वर्चस्ववादातून ब्राह्मण आणि लिंगायत यांच्यात भांडणं होती. पण त्या वादातून महात्मा बसवेश्वरांना आत्महत्या करावी लागली हे आव्हाडांचं म्हणणं साफ चुकीचं आहे. त्यांचे मालक शरद पवार यांनी स्वतःच्या पदरी अनेक पगारी इतिहासकार ठेवलेले आहेत. त्यांच्याकडूनच ते ट्विस्टेड इतिहास समाजात पसरवत असतात. पण आव्हाडांना काय वाटतं की मीच सगळ्यात छान, त्यामुळे ते एकटेच सगळ्या विषयांवर आपलं ज्ञान पाजळत असतात. या हव्यासाला जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन असं म्हणतात. सगळ्यातलं थोडं कळतं, थोडं माहिती, पण मास्टरी कशातच नाही. आपल्या याच अर्धवट ज्ञानातून या अर्धवट रावांनी काल आपल्या अकलेचे तारे तोडले आणि बोलून गेले की बसवेश्वर अण्णांनी आत्महत्या केली. पुढे ते तरी चक्रधर स्वामींचं पण नाव घेत होते. लिंगायत धर्म स्थापन करणारे कोण? बसवेश्वर अण्णाने आत्महत्या की चक्रधर स्वामी. आव्हाड, आता खरा इतिहास मी तुम्हाला सांगतो. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी कृष्णा आणि मल्लप्रभा नदीच्या संगम क्षेत्रात संजीवन समाधी घेतली.
अवतार कार्य समाप्त झाल्यावर जगावेगळ्या महान विभूती या भूतलावर क्षणभरही अधिकचे थांबत नाहीत. बसवेश्वरांनीही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींसारखी संजीवन समाधी घेतली. त्यांच्याही समाधी प्रयाणावरचा जो अध्याय आहे तो वाचनीय आहे. पण आवाडे वाचतील तर ना. त्यांना प्रत्येक गोष्टीत खुसपट काढायची खुमखुमी असतेच. ज्या समाजाच्या संस्थापकाचं नावही माहीत नाही, शेजाऱ्याला विचारावं लागतं, अशा मंदबुद्धी माणसानं या महात्मा बसवेश्वरांच्या वर अशी हीन पातळीची टिप्पणी करावी. आता खरं तर समाजातून जितेंद्र आव्हाडांचा जो समाचार घेऊन व्हायचा तो झालाय. सोलापुरात ठिकठिकाणी आव्हाडाचे पुतळे जाळले गेले, रास्ता रोको झालं, आंदोलनं झाली, आव्हाडाच्या घराण्याचा उद्धार करून झाला. पण याने काय साध्य होणार आहे? इस्लामी कट्टरपंथीयांच्या श्रद्धास्थानांबद्दल कोणी काय बोललं तर सर तनचे जुदाचे फतवे फरमानं निघतात. पण आपलं सरकार या वाचाळ वीरांवर काय कारवाई करते का? हा सवाल आपण सरकारला विचारला पाहिजे. सरकार जर काहीच करू शकत नसेल तर मग लिंगायत असो की मराठा खवळून उठला आणि कानपटात वाजवली तर मग याला आवरणं कठीण होऊन बसतं ना. आणि ते बसतं. सरकार नंतर आमच्याच नावाने बोंबाबोंब करत असतं. त्यामुळे समाजात अधिक उद्रेक होण्याआधी सरकारनेच अशा जिभेला हाड नसणाऱ्या आव्हाडांवर, वाचाळवीरांवर सुमोटो कारवाई करायला हवी. तसं झालं तरच या लोकांना आळा बसेल. तुर्तास बसवेश्वर अण्णांबद्दलच्या अनुदार उद्गारानं व्यथित झालेल्या लिंगायत समाजानं जरासा संयम बाळगावा ही विनंती करतो. कारण या आव्हाडाचे 100 अपराध भरले की त्याचं काय व्हायचं ते होणारच आहे. तुम्ही आम्ही कशाला उगाच शेणात आपली चप्पल वाहन बुडवून घ्यायची? आपलेच हात खराब होणार. त्यामुळे त्याचं व्हायचं ते होईल. आपण संयम बाळगायला हवं. तुर्तास इथे थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.